आपल्या 32 वर्ष 5 महिन्याचा प्रदीर्घ कालावधी संपवून मान्यश्री अशोक लक्ष्मी कदम यांचा सेवानिवृत्त जोरदार टाळा झाला पाहिजे. त्यांना आमचे चार झाले ना. द्या तुम्ही साड्या सांभाळा खाण्यामध्ये सर्वांना नमस्कार. आज आपले ज्येष्ठ सहकारी आमचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय अशोकजी कदम साहेब त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मुद्रणामध्ये संपन्न झाला. त्यांच्या विनंतीला मान देऊन क्रिसमध्ये त्यांचे सहकारी तसेच त्यांचे सर्व नातेवाईक त्यांचे मित्रमंडळ आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम कदम परिवारातर्फे मी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, आज आपले ज्येष्ठ बंधू अशोकजी कदम साहेब हे शासनाचे प्रामाणिकपणे 32 वर्ष 5 महिने सेवा पूर्ण करून आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. एक अभिमान वाटतो की शासनाची सेवा पूर्ण करत असताना त्यांनी
प्रामाणिकपणे शासनाची सेवा केलेली आहे आणि या सेवा करत असताना त्यांनी औद्योगिक कामगार संघटनेची तसेच मागासवर्गीय संघटनेची सेवा केलेली आहे. तसे तेथील सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सामाजिक कार्य त्यांनी झोकून देऊन त्यांनी सामाजिक कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि वहिनी साहेबांना आमची एक विनंती आहे, 32 वर्ष 5 महिने आमच्या बरोबरीने काम करून आज या शासन सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. जरी शासन सेवेतून सेवानिवृत्त होत असेल तरी 32 वर्ष आमच्यावर त्यांचा सहवास, त्यांचं सहकार्य, त्यांच्याबरोबर केलेलं काम हे आम्ही कधीही विसरणार नाही. शासनाचे 32 वर्ष पूर्ण करून आज आमचे सहकारी आपल्या कुटुंबात आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्यांना निरोप देण्यासाठी आपल्या ह्या कुटुंबात घेऊन आलो आहोत. ज्या पद्धतीने आमच्याबरोबर त्यांनी 32 वर्ष घालवले, इथून पुढे आपण त्यांची काळजी घ्याल. कारण आपलं कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे. आज दिवसभरच्या सत्कारातून सर्वांनी त्याचा उपभोग केलेला आहे आणि अशाच प्रकारे त्यांची यापुढेही त्यांनी आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्यांना पुन्हा एकदा सेवानिवृत्तीच्या खूप शुभेच्छा देतो. आणि यापुढील कार्यक्रम जो आपला पूर्वनियोजित आपण खाली आपल्या रहिवासी संघाच्या पठाणामध्ये केलेला आहे, तरी सर्वांना विनंती करतो त्यांनी आता यापुढील कार्यक्रमासाठी सर्वांनी खाली जमा व्हायचं आहे. धन्यवाद. आपण पार पाडणार आहोत. तत्पूर्वी मी उपस्थित सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. 1993 साली त्यांची शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई येथे गॅली पेसमन या पदावर नियुक्ती करण्यात आली व अशा प्रकारे ते या शासकीय सेवेमध्ये रुजू झाले. नियुक्ती झाल्यापासून त्यांनी बरेच वर्ष या एका पोस्टवर काम केले. सांगायचं तात्पर्य आहे की जरी शेड्यूल कास्टचा कोणताही ऍडव्हान्टेज त्यांनी घेतला नाही आणि जवळजवळ 10 वर्षे ते एकाच पोस्टवर अविरतपणे काम करत राहिले व आपली स्किल देखील डेव्हलप केली. याच दरम्यान 1996 साली शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटना या संघटनेमध्ये त्यांच्या समविचारी सहकार्यांनी खाते प्रतिनिधी या पदावर निवड केली आणि अशा प्रकारे ते या संघटनेशी जोडले गेले. वर्ष 2002 या जवळजवळ 9.5 वर्षानंतर मशीन विभागामध्ये यंत्रसहाय्यक म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. जवळजवळ 200 ते 250 कर्मचारी या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होते आणि क्रमांक 1 ते 19 मशीन्स या डिपार्टमेंटमध्ये होत्या. सर्व मशीन्स आपण शिकल्या पाहिजे असा त्यांचा कल होता व त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू राहिली. या डिपार्टमेंटमध्ये कार्य करीत असताना शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटना या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यामधील अष्टपैलू व्यक्तिमत्व ओळखून कार्यकर्ता कसा असावा हे हेरून त्यांची या संघटनेमध्ये त्यांच्या समविचारी सहकार्यांनी खाते प्रतिनिधी म्हणून पुन्हा निवड केली व सलग 3 वर्ष ते या पदावर निवडून आले. एका बाजूला मोठ्या संघटनेमध्ये कार्य करत असताना देखील आपल्या हक्काच्या संघटनेमध्ये त्यांनी दुर्लक्ष केले नाही. अर्थात मागासवर्गीय कर्मचारी संघटना या संघटनेमध्ये देखील ते 2004 पासून कार्यकारिणी व सदस्य म्हणून कार्यरत होते. हे करीत असताना पदाची कोणतीही अपेक्षा न करता आपल्या सहकार्यांना पाठिंबा देण्याचे मोलाचे सहकार्य करत राहिले. आपलं काम सांभाळून ते या दोन्ही संघटनेमध्ये अविरतपणे कार्य करत होते. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्य ओळखून ट्रेड युनियन इंडस्ट्रियल रिलेशन या 9 महिन्यांचा डिप्लोमा करण्यासाठी पाठवले व त्यांनी हा कोर्स पूर्ण केला. हा कोर्स पूर्ण करून शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेच्या निवडणुकीला ते उभे राहिले. ज्यावेळेस ते निवडणुकीला उभे होते त्यावेळेस त्यांच्या बरोबर इतर दिग्गज कार्यकर्ते देखील उभे होते. त्यावेळेस त्यांच्याबरोबर इतर दिग्गज कार्यकर्ते उभे असल्यामुळे त्यांना काही वेळेला पराभव देखील स्वीकारावा लागला. आपण सगळे ऐकतोच की आपल्या आयुष्यामध्ये प्रथम यशाची पहिली पायरी ही अपयशापासून सुरुवात होते
त्यामुळे तो पराभव त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारला व या पराभवाने त्यांनी आपल्या मनाचे खच्चीकरण होऊ दिले नाही. त्या दरम्यान मागासवर्गीय संघटनेमध्ये त्यांच्या समविचारी कार्यकर्त्यांनी चिटणीस पदावर त्यांना निवडून आणले. तेही त्यांनी चिटणीस पदावर अनेक वर्ष यशस्वीपणे काम पाहिले. पुढे त्यांना मागासवर्गीय कर्मचारी संघटनेमध्ये प्रभारी सरचिटणीस म्हणून 7 महिने म्हणून यशस्वीरित्या काम पाहिले. या कार्याची दखल घेऊन शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेमधून सर्वांच्या सहकार्याने निवडणुकीला उभे राहिले. त्यामध्ये कामगारांनी सलग 3 वर्ष त्यांना निवडून दिले व त्यांनी त्यांची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. अशा प्रकारे आपण 32 वर्ष 5 महिने आपली शासकीय सेवा त्यांनी दिली व एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यासमोर पुढे ते आले. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे म्हणजे श्री अशोक लक्ष्मण कदम यांच्यासाठी. अशा प्रकारे थोडक्यात आपण त्यांचा जीवन परिचय वाचला की ते कामामध्ये 1993 साली रुजू झाले आणि आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 जवळजवळ 32 वर्ष 5 महिने त्यांनी या शासकीय सेवेमध्ये आपली सेवा दिली. तसेच मी विनंती करतो की आपण कार्यक्रमाला आता सुरुवात केलीच आहे तर पुढील आपण त्यांचा केक कटिंग करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पुढचे प्रज्ञा पुढील कार्यक्रम आपला शुभेच्छाचा घेणार आहोत. आता हा केक कटिंग आपण त्यांच्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात होणार आहे. नवीन सुरुवात अशी की त्यांना सवय होती की कामावर जाण्याची एवढी 32 वर्ष 5 महिने तो काल संपवून आता ते पुन्हा एक नव्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यामुळे आपण त्यांचं स्वागत या केक कटिंग करून करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि श्री अशोक लक्ष्मण कदम यांना पुढील वाटचालीसाठी सर्व उपस्थितांकडून मी शुभेच्छा देतो. तसेच उमेश कदम आणि संदीप कदम यांचे देखील मी कदम परिवारातर्फे स्वागत करत आहे. तसेच उपस्थितांना विनंती आहे की कोणीही कुठे जायचं नाहीये आणि पुढील कार्यक्रम आपण जो शुभेच्छाचा आहे तो आपण सुरुवात करणार आहोत. वेळेचं बौद्धजन सहकारी संघ
तालुका गुहागर मुंबई या मुंबई संघाचे माजी विश्वस्त आदरणीय संजयजी पवार साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. तर त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. संजयजी पवार बौद्धजन सहकारी संघाचे माजी विश्वस्त संजयजी पवार. हॅलो, उपस्थित सर्वांना माझा प्रथमतः जय भीम व नमस्कार. आज तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या पप्पांच्या रिटायरमेंटसाठी इथे आलात, तर त्यासाठी खरंच मी खूप आभारी आहे. आणि आता पप्पांबद्दल झालं तर खूप काही आहे, सुचत नाहीये, पण आजची संधी काही सोडायची नाही त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी. तर जसं प्रत्येक इमारतीचा किंवा घराचा पाया भक्कम असल्यावरती ती इमारत कशी उभी असते, तर सेम तसेच आहे पप्पा, की आम्ही आता जे काही आहोत किंवा त्यानंतरही जे काही पुढे करू आहोत, तर त्याच्यासाठी पप्पांचा खूप मोठा मूल्याचा वाटा आहे. आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी खूप मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. आणि पप्पा आहेत म्हणून त्यांनी असं कोणत्या गोष्टीसाठी जबरदस्ती नाही केली की तुम्हाला हे असंच करायचंय. त्यांनी जे काही आम्हाला पाहिजे आमच्या कलेनुसार, आमच्या आवडीनुसार ते आम्हाला करू दिलेलं आहे. फ्रीडम ही दिलेलं आहे खूपच. आणि वेळोवेळी ते आमच्या मित्राप्रमाणेच आमच्याशी वागत आलेले आहे. त्याच्यामुळे बाहेरचं असं मित्रमैत्रिणींची फारशी अशी कमतरता अशी आम्हाला जाणवली नाही कधी, कारण पप्पाने आम्हाला त्याचप्रमाणे ठेवलं घरचं सगळं एन्व्हायरमेंट. आणि अभ्यास सांभाळता नातेवाईक सुद्धा व समाज सुद्धा या गोष्टीकडे आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन कसं देणार, म्हणजे जे काही आपण शिकतोय तर शिक्षणाचं आपल्या छंदाचं जे काही आहे तर त्याचं आपलं कॉन्ट्रीब्युशन हे समाजाकडे कसं जाईल यासाठी त्यांनी आम्हाला वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. परत समाजासाठी आमच्या मनात कशी आवड निर्माण होईल यासाठी त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. तर आम्ही आता जे काही आहोत आणि पुढेही जे काही करू, तर आम्ही नक्कीच त्यांचे जे काही स्वप्न आहे ते साकारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करूच. आणि तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता जास्तीत जास्त वेळ ते मम्मीला देतील, कारण त्यांच्या कामासाठी ते खूपच 32 वर्ष त्यांनी काम केलं, तर खूप झुंकू दिलेलं आहे कामासाठी,
किंवा समाजासाठी सुद्धा. तर समाजाच्या कामासाठी ते कधी रिटायर होणार नाही हे मला सगळ्यांना माहितीच आहे. आणि कामातून झाले आहेत आता रिटायरमेंट त्यांची. तर आता जास्तीत जास्त वेळ मम्मीकडे देते. आणि मम्मीचंही त्यांना खूप सपोर्ट होता. त्याचबरोबर आमच्यावरती जे काही संस्कार वगैरे झालेले आहेत ते मम्मीमुळे झालेले आहे. तर परत एकदा बाबा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. अतिशय विश्वस्त विभागाचे माजी प्रमुख विश्वस्त